मित्रांनो नमस्ते, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत चौदरवाडी या ठिकाणी। दिनांक 22 ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान संपन्न होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, तसंच या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते दादा। नमस्ते, आपला परिचय द्या। माझं नाव अशोक भाई चौधरी, चौदरवाडी। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होणार आहे आणि कुठं मैदान होणार आहे? 22/8ला मैदान होणार चौदरवाडी, बारामती तालुका, जिल्हा पुणे। आणि मैदान कशानिमित्त आयोजित केले? मैदान आपलं सोमेश्वर यात्रा। आणि मैदानाचं स्वरूप काय, ओपन आहे आदत आहे कसं आहे? मैदान एक बैल एक आदत। बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगीची प्रोसेस आता बारामतीमध्ये पोहोचलेली, तर 1-2-3 दिवसात ती मिळेल। सोशल मीडियावरती आम्हाला कधी पाहायला मिळेल? तुम्हाला साधारणतः 17 तारखेच्या पासून मला बघायला मिळेल। बरं, आणि आता बक्षिसाचं स्वरूप सांगा पहिलं ते शेवटपर्यंत। बक्षिसं 1 ते 8 आहेत। पहिले 1,11,000 एक डाल, दुसरे 71,000 एक डाल, तिसरे 51,000 एक डाल, चौथं 31,000 एक डाल, पाचवं 21,000 एक डाल, सहावं 15,000 एक डाल, सातवं 12,000 एक डाल, आठवं 11,000 एक डाल। आणि ऑनलाईन नोंदणी चालू आहे का? ऑनलाईन नोंदणी 12 तारखेला चालू झालेली आहे। 50 गाड्या आता नोंद झालेल्या आहेत। लिमिटमध्ये आपण गाड्या घेणार आहे। बरं, आणि एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं? एक्झॅक्ट लोकेशन चौदरवाडी गाव, बारामती तालुका, जिल्हा पुणे। किती मैदान झाले त्या इथं आपण चौदरवाडीत आत्तापर्यंत 7-8 मैदान झाले आहेत, पण हे मैदान आता 10 तारखेला झालेलं होतं, खासदार केसरी। त्याच मैदानावर हे मैदान आहे। बरं, आणि प्रवेश फी किती घेणार आहे? प्रवेश फी 1100 रुपये। बरं, तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? किंवा प्रत्येकाने गाडी आपली 21 तारखेपर्यंत नोंदावी। 21 तारखेला आपण दुपारी लॉट काढणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने गाडी नोंदवावी, कारण मैदान बी चांगले आहे पळायला बैलाला, आणि लोकांनी तर बघून गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे मैदानाबद्दल। चालतंय, धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्कार, आपलं नाव? हर्षद दगडे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेत? आता 10 तारखेचं खासदार केसरीचं मैदान ह्याच मैदानावर झालेलं आहे। बरं, आणि हे फाट्या किती आहेत मैदानामध्ये? फाट्या 13 फाट्या आहेत आपल्या। बरं, आणि आता आतातला अंतर 14 फुटाचं अंतर आहे आपलं। बरं, आणि पल्ला किती असणार आहे? आदत पल्ला 900 फूट आहे। 900 फूट आहे। खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 5 ते 10 गट उभे राहू शकतात, एवढी जागा आहे खाली। बरं, आणि त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे? पुढं मुबलक जागा आहे, पुढं माळरान आहे, पुढं जागा भरपूर आहे थांबायला। त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला असं काय आहे का? तसे कोणतीच इकडं अडथळा नाही आहे अजिबात, पूर्ण मोकळी जागा आहे। बरं, त्याचबरोबर आता मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? मैदानाला 50% बॅरिकेड आहे। खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हची व्यवस्था करण्यात आली? हो, खाली सुट्टीला कॅमेरा आहे। लाईव्ह कोणत्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह आहे। त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? खाली झेंडा पंच दानवडे बाप्पा आणि पप्पू म्हणले माळशिरस। बरं, आणि त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन प्रवीण गाटेन, प्रताप तात्या जांजोने करणार। बरं, एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मैदान हे 10 तारखेला तुम्ही पाहिलंच कसं आहे खासदार केसरी, त्याचप्रमाणे हे पण एक आदत एक बैलाचं मैदान आहे। लवकरात लवकर लिमिटेड आपण नोंद करून घेणार आहे। सर्वांनी मैदानाला सहकार्य करायचं आहे, आणि मैदान हे 100% पारदर्शकच होणार आहे। चालतंय, नोंदी संदर्भात काय माहिती द्यायची? नोंदी संदर्भात आता 50 ते 70 गाडी नोंद झालेली आहे आपली, आणि लवकरातच परमिशन पण मिळून जाईल सगळ्यांना। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, ऐनवेळी जर इथं अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कसं आपलं नियोजन असणार आहे? आता पाऊस कधी येईल त्याचं सांगता येत नाही, पण जसं पावसाचं जर वातावरण झालं तर कमिटी आपल्या बारामती तालुक्याची आणि आयोजक जो निर्णय घेतील तो सर्वांना सांगितला जाईल त्यावेळेस। चालतंय, ठीक आहे, धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्यासमोर येतात अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आता एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे, तर नियम अटी कशा पद्धतीच्या असणार आहेत? नियम अटी अशा आहेत की अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडा
संघटना बारामती तालुका यांच्यात जी काय नियम अटी आहेत त्या नियम अटीनुसार मैदान होईल. त्याचबरोबर आता या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव मोहरा आहे त्याच्यावर निकाल दिला जाईल. आणि गटाला एखाद्या विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला तर याबाबत काय निर्णय असणार आहे, ती गाडी बाद केली जाईल का? हा, ती गाडी बाद केली. ऑब्जेक्शन आलं की ती गाडी बाद केली जाणार त्याच आहे. पद्धतीचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर कशा पद्धतीचं असणार आहे? ती बी गाडी बाद केली जाणार. ती निकालास बक्षिसास पात्र ठरली जाणार नाही ती. बरं. आणि समान गाड्या उतरल्या गटाला तर कसा निर्णय असणार आहे? जर समान गाड्या उतरल्या तर त्या गाड्या शक्यतो आम्ही माघारी पाठवणार आहे दोन्ही संघच पाळायला. त्यानंतर सेमीफायनलला कसं असणार आहे समान गाड्या उतरल्यात? ते दोन मालकांनी संगनमत करायचं, आम्हाला निर्णय सांगायचा. जर त्यांचं नाही संगनमत झालं तर त्या दोन्ही गाड्या परत पळायला जाणार. बरं. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा निर्णय असा, जर समजा तासातनं जर चाक पळालं किंवा बैल पळाला तर ते पात्र आहे, निकालास पात्र. जर तासाच्या पलीकडे गेला आणि तो अलीकडे आला तर ती गाडी पूर्ण बाद झाली. पूर्ण बाद झाली म्हणजे लॉबी टच निकाल आहे. आणि बैल पलीकडे गेला, लॉबीच्या बाहेर चाक अथवा बैल गेला तर ती गाडी बाद राहणार. बरं. आणि त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कसं असणार आहे, टाइम मॅनेजमेंट कसं असणार आहे, तुम्ही काय आव्हान कराल? टाइम मॅनेजर म्हणजे सगळ्या सुट्टी मेकरांना सांगणार आम्ही, असं आव्हान करतो की तुम्ही वेळेत गाड्या उभ्या करा. म्हणजे काय होतंय, पावसा पाण्याचं तुम्ही जर वेळेत गाड्या उभ्या केल्या म्हणजे तर ती मैदान उरकतंय हो. त्यासाठी त्यांना एक आव्हान सुट्टी मेकरांना की जी काय तुम्हाला जी आम्ही पट्टी टाकणार आहे, पट्टीच्या मोहर कुणीही बैल आणू नका आणि वेळेचं बंधन पाळा. जर एखाद्या बैलगाडीवरती शिफ्टीच्या चाव्याचं ऑब्जेक्शन असेल तर त्याला किती गटाचा कालावधी असणार आहे? 2 गटाचा कालावधी असतो. त्याचबरोबर एखादा बैल डबल पळवला जातं ही बाब तुमच्या निदर्शनास आली किंवा अन्य कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार? अख्खा दिवसभर कालावधी असणार आहे त्याला. बरं. आणि फायनल पर्यंत. त्याचबरोबर जर ती गाडी जर फायनलला पळाली डबल बैल तर कसा निर्णय असणार आहे? ती गाडी बक्षिसात पात्र राहणार नाही. संघटनेकडनं काय त्याच्या संदर्भात काय भूमिका घेतली जाईल? संघटनेकडून आता आहे का नाही, आम्ही एक नवीन नियम केला आहे की बाबा ती जर बैल जर दिसला आम्हाला डबल पळालेला तर त्याच्यावर का नाही दंडात्मक कारवाई करून आधीच त्या मालकाला, ज्या मालकाचा बैल डबल पळतोय त्या मालकाला स्टेजवर घेऊन त्याचा आदित्य अत्तराने असं त्याचा सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. बरं. एक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर आयोजक आणि स्थानिक ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? त्यांना बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की लवकरात लवकर गाड्या नोंद करा, कारण लिमिटेड गाड्याची नोंद या पावसाअभावी. त्याच्यामुळं जेवढा तुम्हाला लवकरात लवकर नोंद करता येईल तेवढी नोंद करा. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान सकाळी 8 वाजता पहिले 5 फेरे पळायला जातील. चालते. धन्यवाद दादा. नमस्कार.